सनातन धर्मात गरुड पुराणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मात एकूण 18 पुराण आहेत. त्यापैकीच एक भगवान विष्णू यांचे गरुड पुराण आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड या दोघांतील संवाद आहे. हा ग्रंथ महर्षी वेदव्यास यांनी रचला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी 13 दिवस या ग्रंथाचे वाचन केले जाते. गरुड पुराणाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मनुष्याला ज्ञान, पुण्य, भक्ती, ज्ञानयज्ञ, तपश्चर्या आणि तीर्थयात्रा इत्यादींचे महत्त्व कळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार गरुड पुराणात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर गरुड पुराणात आनंदी जीवन जगण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती कामे आहेत जी केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊ शकतात. तुळशीची पूजा. तुळशीची नित्यपूजा करावी. ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते माता लक्ष्मीचा तिथे सदैव निवास असतो आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच अशा घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. एकादशीला उपवास करावा. जीवनात आर्थिक समृद्धीसाठी व्यक्तीने शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच तुळशीची नित्य पूजा करावी. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी कायम राहते. जेवण करण्यापूर्वी नेहमी पहिले देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर अन्न ग्रहण करावे. कारण या जगातील प्रत्येक गोष्ट ही देवाने निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व गोष्टीवर पहिला अधिकार हा देवाचा असतो. म्हणून जेवणापूर्वी जे लोक हा नियम रोज पाळतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी निवास करते. याशिवाय अशा लोकांच्या जीवनात सुख समृद्धी कायम राहते. पहिली चपाती गायीला खायला द्या. हिंदू धर्मामध्ये गायीला फार महत्त्वाचे स्थान आहे. गाय ही पवित्र असून गायीमध्ये सर्व देवाचा वास असतो असे मानले जाते. गरुड पुराणानुसार रोज घरी बनवलेली पहिली चपाती गायीला खाऊ घातली तर या सर्व देवांना नैवेद्य अर्पण केल्यासारखे आहे. त्यामुळे देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन माणसाला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. जे या नियमाचे पालन करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहते. शिवाय त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात. धार्मिक ग्रंथाचा पाठ करावा. जीवनात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी घरात धार्मिक ग्रंथाचे पठण करावे. असे मानले जाते की ज्या घरामध्ये धार्मिक ग्रंथाचे पठण केले जाते तिथे देवांचा आशीर्वाद राहतो. अशा लोकांचे जीवन सुख समृद्धीने भरलेले असते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.